धन्य मी म्हणिना फुले संचिता, राहीचे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळा. धन्य झालो आता याचे संदेह नाही, न पडे यावही काळा हाती. तुका म्हणे पोटा धालेचे न धाये, खांदेलची खाये आवडीने. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावही काळा हाती. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथम, वरं कुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धम्, परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंग करू प्रथमा नमना. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमा नमना. पांडुरंग करू
प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पणोदार्हदक्षम् समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सयांची गेली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता विठ्ठला धन्य मी मानिना आपुले संचित राहिलीचे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता याचे संदेह नाही न पडे यावही काळा हाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु धर्मगुरु पंचम वेद निर्माते वैकुंठाला सदैव गमन करणारे नभे नभे तर वैकुंठाहून परत फिरणारे देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार किंबहुना राजांनाही उपदेश करणारे की राजे
आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण राजे, तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आणि पराक्रम आहे. असा उपदेश करणारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबराय यांचा बहुतेकांच्या पाठातला, परिचयातला, सर्वांना रुचेल, पचेल, कळेल, समजेल आणि उमजेलही देखील असा फार नाही तर फक्त अवघ्या 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय नामस्मरणाचं महात्म्य सांगतात. खरं जर विचार केला तर आपली भारतीय संस्कृती ही परंपरेवर अवलंबून आहे आणि परंपरेचे नियम जरी अधिलिखित असले तरी ते मान्यच करावे लागतात. हीच भारताची संस्कृती आहे. विठ्ठल. अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या संचिताला धन्यता देतात आणि धन्यता देण्याचं कारण उत्तरार्धामध्ये सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आपल्या संचिताबरोबर आपणही धन्य झालो. आणि काय झालं याचं उत्तर दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात. धन्य झाले खरे, पण धन्यता प्राप्त करण्यासाठी काहीतरी करावं लागत असेल ना. म्हणजे धन्यता प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे आणि जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि या सर्वाचा सार, सर्वाची पूर्वपीठिका अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. या झाल्या आजच्या ठळक बातम्या. कोणत्या बातम्या? ठळक बातम्या. आता पुढील कार्यक्रम दुसऱ्या वाहिनीवर, तोपर्यंत जाहिरातीचा आनंद घ्या. विठ्ठल. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. आपण भाग्यवान आहोत. तुम्ही, मी, टाळकरी, वाळकरी, माळकरी आणि मृदुंगाचार्य सर्वच जण आपण भाग्यवान आहोत की आपण भारतासारख्या पवित्र देशामध्ये पवित्र पावना तो देश, पवित्र कुळा पावना तो देश, पवित्र कुळा पवित्र कुळा कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचेनी पावन तिन्ही लोक. आपली भारत भूमी पवित्र आहे का? कारण या भारत भूमीमध्ये साधू संतांनी जन्म घेतला, म्हणून या भारत देशाला पवित्र मानतात. आपण फक्त आपल्या भारत देशालाच भारत माता म्हणतो, दुसऱ्या देशाला म्हणतात का? असं कधी ऐकलंय का? रशिया मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल, असं कधी ऐकले का? नाही. पण भारत माते की झोपले का काय? भारत माते की सैन्य कसं असावं रशियाकडून शिकावं, सैन्य कसं असावं रशियाकडून शिकावं, धूर्तपणा कसा आफ्रिकेकडून शिकावा, कपटीपणा कसा अमेरिकेकडून शिकावा, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं,
तेल कसं काढायचं न्यूझीलंड कडून शिकावं, पण संस्कृती कशी असावी माझ्या भारताकडून शिकावं. अशी संस्कृती आपल्या भारत देशाची आहे. आणि या भारत देशाचं नाक म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. या महाराष्ट्र राज्याचं वर्णन करायचं झालं तर या महाराष्ट्रात काय काय आहे. रेवा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र. आपण या महाराष्ट्र भूमीला आपली भूमी म्हणतो. काय म्हणतो? ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आमचा ही वाणा, ही आमची आहे बोली, आसमानी झळके भगवताचा भगव्या झरपटांची. महाराष्ट्र भूमी, ही कर्मभूमी, ही जन्मभूमी, ही आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची, ही माय मराठी आमची. आपण या महाराष्ट्र भूमीला आपली भूमी मानतो आणि या महाराष्ट्र राज्याचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जातींना समजून राजांची करू प्रेमाने आरती. राजाकडे बघितलं तरी लढाया मिळते स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला म्हणून पवित्र झाली ही महाराष्ट्र धरती. असं आपलं महाराष्ट्र राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये असलेला जालना जिल्हा, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये असलेलं छोटस मोठस राणी वाहेगाव. या राणी वाहेगावामध्ये चालणारा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे याच वर्षी या सप्ताहाचं आयोजन झालं, नियोजन झालं. आणि ज्यांच्यामुळे ही आज मला सेवा मिळाली असे असणारे सर्वच गावकरी मंडळी, तुम्हा सर्वांची मी आभारी आहे. त्याचप्रमाणे भव्य दिव्य असे सुंदर मंडप डेकोरेशन आहे. मंडप डेकोरेशन वाले दादा, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्या कानात स्पष्ट पोहोचवणारी सुंदर साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम वाले दादा, तुमचेही आभार. त्यानंतर कीर्तन सेवेला साथ म्हणून उपस्थित असलेल्या सर्व गायनाचार्य, राधा माधव मुलींची वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेतील सर्व मुली इथे उपस्थित आहेत, त्यांचीही मी आभारी आहे. त्याचप्रमाणे गायनाचार्य गायत्रीताई ढगे, शीतलताई मुंडे, त्याचप्रमाणे उत्तम महाराज, त्याचप्रमाणे प्रसाद महाराज, सर्व महाराज मंडळी, टाळकरी बाबा, सर्वच तुम्ही जण, त्यानंतर विनेकरी ताई, चोपदार मामा, तुम्ही सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांची मी आभारी आहे. त्यानंतर मृदुंगाचार्य म्हणून उपस्थित असलेले सुदर्शन महाराज फार सुंदर मृदुंग वाजवतात. अरे हे ताल पक्के करण्यासाठी 8 तास इंद्रायणीच्या काठावर वाजवावं लागतं, घासावं लागतं, तेव्हा कुठे ताल पक्का होतो. काहीचा सा लागना, काही तर पेटीचे भाते फोडले तरी पण सा लागना, काही तर मृदुंगाची शाई काढली. त्यांचे गुरुजी म्हणाले, बाबा तू निघ, तू या नादाना मोहाची सरलो. कोण म्हणलं? गुरुजी. काहीचा सा लागना, शाई फोडली, शाई काढली, पण आपले मृदुंगाचार्य फार सुंदर मृदुंग वाजवतात, त्यांचीही मी आभारी आहे. त्याचप्रमाणे सर्वच तुम्ही मंडळी आणि धूम मराठी चॅनलचे करते, सुधारक, संचालक, मालक महेश मामा पोळ हेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे सोबती आकाशराव गोंगे यांचेही मी आभारी आहे. सर्वच जण, कुणी राहिले का? मी जरा विसरभोळी या, सांगत जा चुकलं तर. तुम्ही सर्वच जण आणि ज्यांच्यामुळे मी आज या नारदाच्या गादीवर उभी आहे असे असणारे माझे गुरुवर्य
मृदुंगाचार्य गायनाचार्य हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज सवणे असतील. त्यानंतर माझ्या गुरुवर्या महाराष्ट्राच्या अख्ख्या कान्यान कोपऱ्यात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे अशा भागवताचार्य गायनाचार्य कीर्तनकार सुप्रसिद्ध कीर्तनकार आम्हा सर्वांच्या लाडक्या ताई रुपालीताई सवणे. त्यांच्यामुळे मी आज या नारदाच्या गादीवर उभी आहे आणि माझे आई वडील यांनी मला जन्म दिला. त्यांच्यामुळे मी आज या नारदाच्या गादीवर उभी आहे आणि मला नेहमी मार्गदर्शन करणारे परतूर तालुक्याचे प्रतिनिधी आदरणीय भारत काका त्यांची मी आभारी आहे. ते देखील या कीर्तनासाठी उपस्थित आहे आणि नेहमी आम्हाला साथ करणाऱ्या नेहमी आमच्या सोबत असणाऱ्या आणि ताई त्याही या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांची पण मी आभारी आहे. तुम्हा सर्वच जण तुमचे सर्वांची मी आभारी आहे. माझे आई वडील माझे गुरुवर्य आणि माझे मार्गदर्शक यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि परत एकदा कार्यक्रमाचे सर्व आयोजक संयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम वाले चॅनल वाले सामाजिक आर्थिक राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक कला क्रीडा कृषी इत्यादी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व आमदार खासदार चोपदार गावचे सरपंच उपसरपंच तलाठी सदस्य व्हाईस चेअरमॅन सोसायटी चेअरमॅन स्वच्छता मंत्री तंटा मुक्ती अध्यक्ष गावचे आजी माजी संचालक मार्गदर्शक आजच्या 7 दिवसाचे अन्नदाते तुम्ही सर्वच जण. त्यानंतर पुरुष मंडळामध्ये चष्म्यावाले टोपीवाले मिशनीवाले रुमालावाले फेट्यावाले महिला मंडळामध्ये नाट्यावाल्या पदरावाल्या साड्यावाल्या बिगर पदरावाल्या अरे घ्याचा पदर. पुरुष मंडळ तुम्ही लग्न कशाला केलं तुमच्या बायकाला मला सांगावं लागते पदर घ्या पदर. तुम्ही सर्वच जण माझ्यापेक्षा वयाने आदराने आणि सन्मानाने मोठे आहात. तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ विठ्ठल. आणि खास करून माझी लाडकी मैत्रीण प्रिय मैत्रीण मुक्ता धुमाळ हिचे वडील आज टाळकरी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचीही मी खूप खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे 4 चरणांचा आहे. अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या संचिताला धन्यता देतात. मग प्रश्न निर्माण होतो की धन्य शब्द कुठे वापरावा धन्यता कुणाला द्यावी सांगा बरं. लंका कुणी जाळली हनुमंतरायांनी लंका जाळली. एक मुलगा त्या दिवशी कीर्तनात होता. मी म्हटलं बाळा लंका कुणी जाळली. तो म्हणला हनुमानाने. मी म्हणलं आता तो का तुमच्या ग्रामपंचायतीतलं मेंबर होतं का. लंका कुणी जाळली हनुमंतरायांनी लंका जाळली. बरोबर आहे. कुणाची जाळली रावणाची लंका हनुमंतरायांनी जाळली. बरोबर आहे का. जाळली लंका हनुमंतरायांनी रावणाची लंका जाळली. बरोबर आहे का. बरोबर आहे. पण दुसऱ्याचं घर जाळणं बरोबर आहे का नाही. दुसऱ्याचं घर जाळणं साफ चुकीची गोष्ट आहे. तरी पण हनुमंतरायांनी बिचारा रावणाची लंका जाळली आणि तरी पण जगद्गुरु तुकोबारायांनी हनुमंतरायांना धन्यता दिली. जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका. म्हणजे धन्य शब्द कुठेही नाही वापरता येत. धन्य शब्द वापरण्याला काही मर्यादा आहेत. संत मायबाप सांगतात धन्य मी जन्मालो
विठोबाचे झालो, आम्ही धन्य झालो का? कारण आम्ही विठोबाचे दास होऊन या मृत्यू लोकात जन्माला आलो. धन्य आजी दिना संत दर्शनाचा, 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 संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. किंवा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. धन्य शब्द कुठेही नाही वापरतायत महाराज. धन्य शब्द वापरण्याला काही मर्यादा असतात. सानंदम सुधनम सताश्च सुदयुग कांतान दूरभाषिणी, सन्मित्रम सुधनम स्वयो क्षितिरतिश्च आज्ञा परसेवकः. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्न पानं गृहे, साधो संगमुपासतेहि सततम धन्य गृहस्थाश्रमः. ज्या घरामध्ये सदैव आनंद आहे ते घर धन्य आहे. ज्या घरातली मुलं प्रामाणिक आहेत, संस्कारी आहेत ते घर धन्य आहे. ज्या घरातले सेवक आज्ञाधारी आहेत ते घर धन्य आहे. ज्या घरातली स्त्री कमी बोलणारी पण गोड बोलणारी आहे ते घर धन्य आहे. ज्या घरातील पुरुष स्वपत्नीशी रत असतो ते घर धन्य आहे. ज्या घरामध्ये अतिथींचं पूजन केलं जातं, अतिथी देव भव, अतिथींचा मान राखला जातो ते घर धन्य आहे. ज्या घरामध्ये भगवान शंकराची प्रतिदिनी पूजा केली जाते ते घर धन्य आहे. आणि ज्या घरामध्ये मिष्टान्न शिजवलं जातं ते घर धन्य आहे. आणि ज्या घरातली माणसं सदैव साधूच्या संगतीत राहतात ते घर धन्य आहे. विठ्ठल आनंद हा आपल्या घरामध्ये राहिलाच नाही महाराज. आनंदाची जागा आता सुखाने घेतली. आनंद आणि सुख यात फार मोठा फरक आहे बरं का. एक वाक्य सांगते, लक्ष देऊन ऐका आणि आवडलं तर टाळी वाजवा. कलर टीव्ही पाहण्याचं सुख 20,000 रुपयात विकत घेता येतं. किती किती 20,000. कलर टीव्ही पाहण्याचं सुख 20,000 रुपयात विकत घेता येतं. थंड पाणी पिण्याचं सुख 15,000 रुपयात विकत घेता येतं. आता थंड पाणी पिण्याचं सुख म्हणजे थंड पाणी करण्याचं साधन काय? फ्रीज. आता फ्रीज तर तुम्हाला माहितच असेल, ताजे पदार्थ शिळे करून खाण्याचं सुलभ साधन. बरोबर आहे? बरोबर आहे का?
तुम्ही झोपले वाटतं गड्या. नाही मग तुम्ही उत्तरच द्याल. थंड पाणी पिण्याचं सुख म्हणजेच फ्रीज. ते फ्रीज 15,000 रुपयात विकत घेता येतं. लवकर स्वयंपाक करून लवकर खाण्याचं सुख महिला मंडळ जागे आहेत ना? आहेत. मग जरा मोठा आवाज काढा ना. आहेत का जागी? आज जागी आहेत का नाही? आवाज येईल काय? लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख काय? कुकर. लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख कुकरामध्ये. आताची कुकर तर तुम्हाला माहितच आहेत बाबा. 3 प्रकारचे भात शिजतात. खाली जळगाव, मध्ये चिखलगाव, वरी कोरडगाव. भाताची सगळी राखच. ते कुकर 5,000 रुपयात विकत घेता येतं. किती? 5,000. कलर टीव्ही पाहण्याचं सुख 20,000 रुपयात विकत घेता येतं. थंड पाणी पिण्याचं सुख 15,000 रुपयात विकत घेता येतं. लवकर स्वयंपाक करून खाण्याचं सुख 5,000 रुपयामध्ये विकत घेता येतं. पण माऊलींच्या सोहळ्यामध्ये नाचण्याचा आनंद जगातल्या कुठल्याच बाजारात भेटत नाही. त्याकरिता सोहळ्यातच नाचावं लागतं. हा आनंदामधला आणि सुखामधला फरक आहे. साधू संतांनी वेळोवेळी भगवान परमात्म्याकडे आनंद मागितला. कारण साधू संत आनंदाचे अधिकारी आहेत आणि तुम्ही आम्ही सुखाचे अधिकारी आहोत. सुखाला नाश आहे. एका सुखामागोमाग हजारो दुःख येतील, पण आनंद हा अविनाशी आहे. आता तुम्ही कधी सासरवाडीला गेलात. महाराज तुमचं लग्न झालंय. मग सासरवाडीला गेल्याच्या नंतर जे मिळतं ना त्याला सुख म्हणतात. आणि इथं कीर्तनात बसल्याच्या नंतर जे मिळतं त्याला आनंद म्हणतात. हा आनंदामधला आणि सुखामधला फरक आहे. आता कोठे धागे म्हण भाग गेला सीन गेला गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला गेला भाग गेला सीन गेला. अवघा झाला नंदू अवघा झाला नंदू अवघा झाला अवघा झाला नंद अवघा झाला नंद अवघा आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंदू. काय म्हटले महाराज? अवघा झाला आनंदू. आनंद अवघा झाला. सुख झालं का? नाही. सुखात आणि आनंदात फार फरक आहे. एका गावात एक जिल्हा परिषद शाळा होती. आता प्रत्येक गावात असतेच, आपल्या परतूरमध्ये पण आहे, पण त्या गावची जरा वेगळीच होती. त्या शाळेच्या समोरच्याच भिंतीवर पाहुण्यांना उद्देशून लिहिलेलं होतं. काय? पाहुण्यांनो, तुम्ही आलात आनंद, बसलात अति आनंद, चाललात परमानंद. काय कमाल आहे बाबा लोकांची. यायच्या आधी जायची पण सोय करून ठेवतात. विठ्ठल तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे धन असेल, तुमच्याकडे संपत्ती असेल, पण तुमच्याकडे आनंद नसेल तर त्या पैशाचा, संपत्तीचा, धनाचा काहीच फायदा नाही. तुमच्याकडे सगळं आहे पण आनंद तुमच्याकडे नाही. सकाळचे 7 जरी वाजले
तरी तुमच्या चेहऱ्यावर दुपारचे 12च वाजलेले असतात. जसं काय अख्ख्या जगाचं कर्ज आपल्याला फेडायचे असे चेहरे तुमचे. कीर्तनात पण हसत नाही तो तुम्ही. कुठं तुमचं तोंड पडलेलंच असतं. जरा हसा. स्माइल प्लीज. फोटो काढताना कसे म्हणता स्माइल प्लीज, असा खदा खदा हसतो. मग इथं हसाल जरा. हसरे चेहरे ठेवायचे. त्या साधूकडं तुमच्याकडे सगळं आहे पण आनंद नाही. पण त्या साधूकडं पैसा नसेल, धन नसेल, संपत्ती नसेल, जमीन नसेल, 4 व्हीलर 2 व्हीलरची गाडीही नसेल, पण त्या साधूचे चेहरे मात्र आनंदित असतात. खूप खूप वर्षापूर्वी या पृथ्वी तलावावर एक सम्राट होऊन गेला. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, खूप पैसा होता. पण त्या सम्राटाला माहित नव्हतं की माझ्याकडे किती पैसा आहे, कारण तो पैसा मोजणारच नव्हता. अनंत पैसा त्याच्याकडे होता. त्याला 100 मुलं होती. बाबा किती मुलं होती सम्राटाला? 100. किती मुलं होती? 100. तुम्हाला किती आहेत? 2. तशी विचार करण्याची पद्धत बदलली बघा. काळानुसार विचार बदलतो माणसाचा. अगोदरच्या काळात होता 4 बच्चे सबसे अच्छे. त्याच्यानंतर विचार आला हम दो हमारे दो. आता सध्याच्या काळात विचार चालू आहे शेर का बच्चा एकही अच्छा. असंच जर चालू राहिलं तर पुढच्या काळात विचार येईल बच्चा ना बच्ची नींद आहे आजची. सम्राटाला किती मुलं होती? 100. आपण एकाला कदरतो. 100 सांभाळली. कशी सांभाळली असतील काय माहित बाबा. 100 मुलं होती. पण ज्यावेळी तो सम्राट मेला त्यावेळी त्या सम्राटाला त्याच्याकडे भरपूर पैसा होता, पण मडकं सोन्याचं होतं का गाडग्याचं? गाडग्याचंच मडकं होतं ना, खापराचं मडकं होतं. ज्यावेळी तो सम्राट मेला त्यावेळी त्या सम्राटालाही आपल्यासारखं आगीत होरपळूनच मरावं लागलं. पण ज्या तुकोबरांना बसायला पोत सुद्धा नव्हतं त्या तुकोबरांना घ्यायला जगाचा मालकाला ही परमार्थातली ताकद आहे. विठ्ठल मी 9वीला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मराठीच्या अभ्यासक्रमासाठी फार सुंदर कविता होती. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राजाला जे सुख त्याच्या महालात प्राप्त होतं तेच सुख मला माझ्या झोपडीत प्राप्त होतं. कोण म्हणताय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राजाच्या दरबारामध्ये दागदागिने असतात. दागदागिने ठेवण्यासाठी तिजोऱ्या असतात. तिजोऱ्याला कुलूप असतं. दरबाराच्या बाहेर चोरी होऊ नये म्हणून पहारेकरी पण असतात, पण चोऱ्या होतात. पण माझ्या झोपडीला दार तर लांबच राहिलं पण साधी दोरी पण बांधलेली नाही. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. अरे आनंद मिळवण्यासाठी पैसा लागतो, महाल लागतो असं नाही. आनंद हा झोपडीतही मिळू शकतो. फक्त आहे कशात हे आपल्याला शोधायचंय. विठ्ठल चला दुसऱ्या मुद्द्याकडे. कोणता? ज्या घरातले मुलं प्रामाणिक आणि संस्कारी आहेत ते घर धन्य आहे. सावध राहा बरं का. कारण बँक बॅलन्स कमी असला चालेल, जमीन कमी असली चालेल, घर नसलं, मोठा बंगला नसला चालेल, 2 व्हीलरची 4 व्हीलरची गाडी नसेल चालेल, पण जर संस्कार कमी असतील तर चालणार नाही. टाका ना तुमच्या मुलांना CBSE पॅटर्नला टाका, इंग्लिश मीडियमला टाका, काही हरकत नाही. पण दररोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावून शुभम करोती म्हणायचं असतं. हे जर तुम्ही त्यांना शिकवलं नाही तर तुमचं म्हातारपण तुम्हाला वृद्धाश्रमात काढावं लागल याची गॅरंटी मी अनार्धाच्या गादीवरून देते. मुलांचे संस्कार ठीक पाहिजेत. मुलांमध्ये सध्याच्या काळात तरी मुलांमध्ये संस्कार जोपासणं फार गरजेचं आहे. एकदा एका कीर्तनात एक मुलगा बोलत होता. मी म्हटलं राजा बोलू नको ना. राजाला काही कळतच नव्हतं. म्हणजे लहान मुलं तशी असतातच, त्यांना काही डोकं नसतं. त्यांना कुठं माहित कोण कुठली अंजलीताई घुंगरड, ते पटकन बोलतात. त्याला मी म्हटलं बोलू नको. तो मलाच म्हणे तुम्हीच बोलू नका. मी म्हणला अरे बाबा मला आणलंय कशाला, मलाच बोलायला आणलंय, तू मला म्हणतो बोल नका. असे संस्कार आहेत आजच्या मुलांचे. अरे संस्कार कसे असावे? ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊंनी
छत्रपती शिवरायांवर जसे संस्कार केले तसे संस्कार जर तुमच्या आमच्या मुलांचे असतील तर आज प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात छत्रपती शिवराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण संस्कारही तसेच लागतात आणि संस्कार कुणाकडून मिळतात? आई वडिलांकडून. आई वडील जर पुण्य करत असतील तर मुलगाही पुण्यवानच निघेल. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सुभाग्यता. आईच्या पुण्याने मुलगा सुशील बनतो, वंशाच्या पुण्याने मुलगा, पिताच्या पुण्याने मुलगा चतुर बनतो, वंशाच्या पुण्याने मुलगा उदार बनतो आणि स्वतःच्याच पुण्याने मुलगा भाग्यवान बनतो. पण उदारो कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषेन दरिद्रता. आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त बनतो, पित्याच्या दोषाने मुलगा मूर्ख बनतो, वंशाच्या दोषाने मुलगा कंजूस बनतो आणि स्वतःच्याच दोषाने मुलगा दरिद्री बनतो. आई जर चांगली असेल तर मुलगाही चांगलाच जन्माला येतो. तुका म्हणे ज्याचा